हाय स्टुडंट्स, वेलकम इन एसजे ट्यूशन क्लासेस। आज आपण 7th स्टँडर्ड आयएमपी फॉर्म्युला सेकंड सेमिस्टर साठी लागणारे तुमचे आयएमपी फॉर्म्युले आहेत ते पाहूया। लेसन नंबर 10 पासून 15 पर्यंतचे जे फॉर्म्युले आहेत ते सर्व मी एकत्र लिहिलेले आहेत ते पहा। पहिला फॉर्म्युला आहे इंटरेस्टचा। इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम, शॉर्ट फॉर्म मध्ये P इंटू R इंटू T अपॉन 100। अमाउंटचा फॉर्म्युला आहे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट। 3 नंबरचा फॉर्म्युला आहे सी म्हणजे सर्कम्फरन्स। सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी। डायमीटर दिला असताना सर्कम्फरन्स काढण्यासाठी आपण पाय डी हा फॉर्म्युला यूज करणार आहोत आणि जर रेडियस दिलेला असेल तर आपण 2 पाय आर हा फॉर्म्युला यूज करणार आहोत सर्कम्फरन्स काढण्यासाठी। तिथे पायची व्हॅल्यू आहे 22/7। इथे नेहमी पायची व्हॅल्यू घ्यायची 22/7। रेडियस इज इक्वल टू, रेडियस हा काय असतो डायमीटरच्या निम्मा असतो म्हणून रेडियस इज इक्वल टू d/2 हा फॉर्म्युला यूज करायचा। डायमीटर काय असतो रेडियसच्या डबल म्हणून फॉर्म्युला यूज करायचा d इज इक्वल टू 2r। 6 नंबरचा फॉर्म्युला पहा, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर। स्क्वेअरचा पेरिमीटर काढण्यासाठी फॉर्म्युला यूज करायचा आहे 4 इंटू साइड। एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे साइड इंटू साइड किंवा साइड स्क्वेअर। पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेथ। एरिया ऑफ रेक्टेंगल फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेथ। त्याच्यानंतर आहे एरिया ऑफ राइट अँगल ट्रायंगल। राइट अँगल ट्रायंगल म्हणजे 90 डिग्रीचा ट्रायंगल असणार आहे म्हणून फॉर्म्युला आहे 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ साइड्स फॉर्मिंग राइट अँगल। ज्या दोन साइड्स राइट अँगल तयार करतात त्या दोन साइड्सचा करायचा मल्टिप्लाय। 11 नंबरचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 इंटू बेस इंटू हाइट। टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड। क्यूबॉइडचा फॉर्म्युला आहे 2 इंटू ब्रॅकेट L इंटू B म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ प्लस ब्रेथ इंटू हाइट प्लस लेंथ इंटू हाइट। इथे या दोघांचं मल्टिप्लाय आहे आणि नंतर ऍडिशन करायचे आहे लेंथ ब्रेथ, ब्रेथ हाइट अँड लेंथ हाइट। 13 नंबरचा फॉर्म्युला आहे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब। क्यूबचा जर टोटल सरफेस एरिया काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे 6 इंटू L स्क्वेअर। इथे L मीन्स साइडचा स्क्वेअर करायचा आहे, दिलेली जी साइड असेल त्याचा करायचा आहे स्क्वेअर। 14 नंबरचा फॉर्म्युला पाहूया। 14 नंबरला आहे पायथागोरस थेरम। पायथागोरस थेरम आपण केव्हा यूज करतो जेव्हा राइट अँगल ट्रायंगल असेल तेव्हा हायपोटेनसची लेंथ फाइंड करायची असेल किंवा साइडची लेंथ फाइंड करायची असेल तेव्हा आपण पायथागोरस थेरम यूज करतो राइट अँगल ट्रायंगल असताना। त्यावेळेस फॉर्म्युला वापरायचा आहे हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाइट स्क्वेअर किंवा साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर वापरला तरीही चालतो। 15 नंबरचा फॉर्म्युला आहे a प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर। आयएमपी फॉर्म्युला आहेत सर्व। a मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर। हे सर्व एक्सप्रेशन किंवा एक्सपान्शन करायचे फॉर्म्युला आहेत। 17 नंबरचा फॉर्म्युला आहे a प्लस बी a मायनस बी, त्यावेळेस होतं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर। आणि 18 नंबरचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज काढायचा 15 नंबरच्या लेसन मधला। ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोअर्स इन गिवन डाटा अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर्स। थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। सर्व फॉर्म्युले मेमोराइज करा म्हणजे एक्झामच्या वेळी तुम्हाला पेपर हार्ड जाणार नाही। फॉर्म्युले पार्ट असतील तर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायला सोपं जाईल। थँक्यू।